रामराम मंडळी. आज म्हटलं अमेरिका एवढी छान आणि सुंदर कशी मेंटेन करतात, तर ते बघूया की चला. तर मेन म्हणजे झाडं इथं लय आहेत हो, त्याच्यामुळे लय भारी दिसतंय हिरवं हिरवं सगळीकडं. तर हे माणूस बघा वाळलेल्या गवतासारखं घेऊन आलाय. आणि हे काय करतात माहितीये काय, तर जिथं माती आहे तिथं हे आणून असं सगळीकडे व्यवस्थित पसरवतात, जेणेकरून माती उडून जाऊ नये म्हणून हे बघा पसरवलंय असं. तर आधी जिथं माती नाहीये तिथं असं गवत लावतात, आणि हे गवत कसं आहे माहिती काय, लावायचंच कंपल्सरी. नाही लावलं तर फाईन लावतात, आणि नुसतं लावून बी चालत नाही हो. हे बघा, तर हे 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा हे असं कटिंग करायला लागते. आणि आता हे उडलेलं गवत आहे का ना, ते की नाही एक ब्लोअर घेऊन येतात आणि हवा मारतात जोरात की नाही, जेणेकरून की नाही सगळं घाण आहे कचरा आहे तो एका साईडला होतोय, आणि नंतर हे गोळा करून घेऊन जातात. तर माती बी दिसायला नको म्हणून हे बघा, हे तर हवा मारा लागलाय, जेणेकरून माती बी उडून जाऊ दे, म्हणजे रस्ता एकदम क्लीन दिसावा. आणि जिथं गवत येत नाही तिथं असं दगड आणून टाकल्यात. तर हे माणूस बघा एकदम प्रेशरनं कणी पाणी येतंय, त्याच्यामुळं कसं होतं माहिती, सगळीकडं जी घाण आहे तर ती धुवून निघून जात्या. तर मग त्यामुळं मस्त दिसतंय. आणि तेवढंच नाही, तर ह्यो माणूस आहे बघा, तर ह्यो कणी सोसायटी धुवायला आलता. त्यानं कणी आमच्या पोराला जरा पाणी मारायला दिलं. पोरगं लयच खुश झालं राव. आणि मेन म्हणजे सकाळ सकाळी एक माणूस येतोय आणि जे इथं पडलेलं असतंय ते सगळीकडचा कचरा गोळा करून जातोय. आवडलं तर नक्की लाईक करा.